सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा आदर्श पत्रकार पुरस्कार यंदा देवगड तालुक्यातून पुरळगावचे सुपुत्र लोकमतचे प्रतिनिधी आणि देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांना प्रदान करण्यात आला। पत्रकार दिनाचे औचित्य साधून ओरोस येथील जिल्हा पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या दिमागदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला। या सोहळ्याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते। दैनिक लोकमतचे देवगड प्रतिनिधी म्हणून अयोध्याप्रसाद गावकर हे कार्यरत आहेत। देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी कार्यकाळ सांभाळला आहे। एक अभ्यासू पत्रकार आणि यशस्वी आंबा बागायतदार तसेच पुरळ गावातील अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघाने त्यांना यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविले। पुरस्कार स्वीकारल्यानंतर गावकर यांच्यावर संपूर्ण देवगड तालुक्यातून आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। जिल्ह्याच्या मुख्यालयी झालेल्या या सन्मानामुळे देवगडच्या पत्रकारितेचा सन्मान वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे। सर्व क्षेत्रातील सहकारी मंडळींचे आणि हितचिंतकांचे आभार पत्रकार अयोध्याप्रसाद गावकर यांनी व्यक्त केले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जो मला आदर्श पत्रकार पुरस्कार दिला गेला, या पुरस्कारासाठी किंवा पत्रकार क्षेत्रामध्ये मला घडण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी मला ज्यांनी जे योगदान केलं, जे सहकार्य दिलंय, त्या सर्वांचे मी शतशः आभार मानतो। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, पत्रकार क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, प्रशासनातील अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी वर्ग असतील, या सर्वांनी मला ज्या पत्रकारितेच्या वाटचाल करत असताना किंवा पत्रकारी करत असताना ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी खरोखरच मनापासून आभार मानतो। त्याचं कारण असं की ज्या पत्रकारितेत काम करत असताना या सर्व लोकांनी मला नेहमीच सांभाळून घेतलं, सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या भावनेतून त्यांनी दिलेल्या आशीर्वादापोटी गेलेल्या सहकार्यामुळेच मला हा जिल्हा पत्रकार संघाचा आज आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेला आहे। या यशामागे मला कुटुंबातील माझ्या आई वडिलांच्या कृपाचे आशीर्वाद असतील, माझ्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी मला लहानाचं मोठं केलं, त्या सर्व लोकांचंही या ठिकाणी योगदान आहे। आणि या देवगड तालुक्यामध्ये जो यावर्षी जो मला जिल्हा पत्रकार संघाने आदर्श पुरस्कार दिलेला आहे, त्याबद्दल मी जिल्हा पत्रकार संघाचे व सर्वांचे मनापासून मी सर्वांचे आभार मानतो।